मग कसे आहात? काल शिकवलंय, कसे छान. आहात? जबरदस्त. मस्त मस्त आणि जबरदस्त. जबरदस्त. ओके. आणि जे झोपलेले आहेत त्यांनी आता बसून राहायचंय. झोपून काय कामं होत नसतात आपली, हम्म. हो की नाही? ठीक आहे, चालेल. सो विल स्टार्ट. आता बोलाल मॅमनी बघितलं आम्हाला झोपलेलं, आता आम्ही व्हिडिओ बंद करतो, हो की नाही? त्यानंतर ओके फाईन. हिंदी में आता तो माझा क्लास फक्त इंग्लिश आणि मराठीमध्ये असतो. हिंदीचा क्लास आपण अजून सुरू केलेला नाहीये. हम्म? ठीक आहे. सो विल स्टार्ट फ्रॉम टुडे. आजचा आपला टॉपिक काय असणार आहे? ते म्हणजे रेकी काय आहे, त्याची हिस्ट्री काय, तत्व काय, ते आपण बघणार आहोत. पण त्याच्यासाठी काय सांगितलं सगळ्यांनी? मस्त आहे. काय काय शिकवलं काल? जबरदस्त. कसे होत आपण? मस्त, सुस्त जबरदस्त. आणि जबरदस्त. व्हेरी गुड. छान. बरं वाटलं. तर आता जे खरंच सिरियस असतील किंवा ज्यांच्यामध्ये खरंच आतून एक आग आहे, एक ड्राईव्ह आहे, ते लोकच इथे उपस्थित राहणार आहेत पुढचे 5 दिवस. मग आजच्यापासून का असे ना पुढचे 4 दिवस. ज्यांना खरंच वाटतं की आपल्याला काहीतरी गरज आहे किंवा आतून एक ड्राईव्ह असते ना काहीतरी करण्याची, ते लोक त्यांच्याच हातात रेकी येते. जे काल मी सांगितलेलं की रेकी कोणाच्या हातात येईल? ज्यांची काय आहे, वेळ आलेली आहे फर्स्ट ऑफ ऑल, आणि ज्यांची पात्रता आहे स्वतःच्या आणि इतरांच्या जीवनामध्ये काहीतरी आपण करू शकतो. ओके, हे तर क्लिअर आहे. आणि आता हे मी का विचारलं, कारण की आज खूप मेसेजेस माझ्या टीमने सांगितलं की कंटिन्युअस मेसेज येतात, मॅम रेकॉर्डिंग मिळेल का, रेकॉर्डिंग मिळेल का. हा प्रश्न काय येतो, रेकॉर्डिंग मिळेल का? ज्यांचं जेन्युइन रिझन आहेत ना की आम्हाला नाही जमलं अटेंड करायला किंवा काहीतरी खरोखर कारण होतं, सो मिस झालं, मी कॅन अंडरस्टँड. पण जे लोक ह्याच ह्याच्यावरती आहेत, रेकॉर्डिंग मिळेल ना, उद्या बघू, हे उद्या बघू उद्या बघूच्या चक्करमध्ये अख्खं आयुष्य गेलं. उद्या कधी अजून उजाडला नाही आपला. त्यामुळे खरंच आतून वाटत असेल ना, शिकण्याची ज्यांना खरंच असं वाटत असेल, ड्राईव्ह असेल आतून, एक आग असेल, काही करून धडपड करून उपस्थित राहणार. ज्याला शिकायचं तो कसाही शिकतो. हे तर वरतून ऑनलाईन आहे, कानात फक्त कॉर्ड लाटायचे आणि ऐकायचंय. जर आपण स्वतःसाठी एवढं पण नसेल करू शकतो ना, तर आपलं डिफिकल्ट आहे मग काही होणं. व्हिडिओज प्रोव्हाइड होतील नाही होतील ती पुढची गोष्ट, पण आपण अपेक्षा त्या बेसिसवरती राहून नाही चालणार आहे की आता व्हिडिओ मिळेल, मग मी बघेल, मला वेळ भेटेल तेव्हा मी ऐकेल. माझा आवाज क्लिअर नाहीये? आहे. आहे. त्यांना आवाज, एकाला जरी माझा आवाज क्लिअर येत आहे याचा अर्थ सगळ्यांना यायला पाहिजे. ओके, सो ज्यांना येत नाहीये त्यांनी आपला नेटवर्क चेक करा. ठीक आहे, इथपर्यंत कळलं आहे. रेकॉर्डिंग मिळेल की नाही ते आपण बघू पुढे. आता पुढचा एक प्रश्न विचार. आजचा आधी आपण बघूया की टॉपिक काय आहे. तर आज आपण बघणार आहोत ते म्हणजे रेकी एक्झॅक्टली काय आहे, रेकी कशी यूज करायची, त्याच्यानंतर रेकीचे तत्व काय आहेत, ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आज आपण बघणार. हे 3-4 टॉपिक आज आपण क्लिअर किंवा कव्हर अप करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जमलंच तर रेकीची हिस्ट्री सुद्धा आज आपण बघू, जर टाइमने परमिट केलं तर. आता मी एक प्रश्न, जरा मी म्यूट करते. हो जरा, आता मी प्रश्न विचारते तोपर्यंत की आपण आता कुठे आहोत. कालचा सेम प्रश्न आहे. कुठून आलात नका सांगू, आता कुठे आहात, काय वाटतं? क्लासला. रेकीच्या क्लासला. प्रेझेंट मध्ये. काही म्हणतील लेखीच्या क्लासमध्ये आहे, काही म्हणतील काल सांगितल्याप्रमाणे प्रेझेंट स्टेटमध्ये आहोत. माझ्या विचारण्याचा वर्तमान मध्ये. वर्तमानात आहेत. ओके, कालपासून एक प्रवास सुरू केलाय आपण, हो ना? हो. हो. तो कसला प्रवास होता सांगितलाय? पहिलं पाऊल आहे. रेकी लेवल 1 काय आहे? पहिलं पाऊल. पहिलं पाऊल. म्हणजे त्या पहिल्या पावलाचं पाऊल उचलून टाकलेलं आहे की त्या स्टार्टिंग पॉइंट वरती उभं राहून विचार करतोय जाऊ की नको, जाऊ की नको? व्हॉट डू यू थिंक? टाकलेलं आहे. टाकलेले, म्हणून आज प्रवासामध्ये आलेलो आहोत. हा प्रश्न मी कोणाला विचारला? तुम्हाला विचारलाच नाही, तुमच्या सबकॉन्शियस माइंडला विचारलाय की बाबा कुठे आहेस तू, आलेला आहेस की नाही, पाऊल टाकलेलं आहेस की नाही. आणि तुम्हाला उत्तर त्याला द्यायचंय की बाळा तू प्रवासाला सुरू केलेला आहेस, तू ऍक्शन घे, आता सुरू कर ऍक्शन घ्यायला. कळतंय? जोपर्यंत त्याला सांगणारच नाही तोपर्यंत तो ऍक्शन घेणारच नाही आपल्याला. काही गोष्टी फिजिकली सांगाव्या लागतात, ऍक्च्युअल मध्ये बोलाव्या लागतात. पाढे पण पाठ केले ना की मनातल्या मनात फक्त बघितलं आणि झालं रजिस्टर नाही होत.
रॅन्चो काय बोलतो? ऑल इज वेल बोला. मनातल्या मनात ऑल इज वेल का नाही बोलला? आणि कधी कधी ऍक्च्युअल मध्ये फिजिकली सांगावं लागतं, मग तेव्हा कुठे जाऊन रजिस्टर होतं. कळतंय? त्यामुळे ह्या गोष्टी त्याला सुद्धा आपल्याला बोलाव्या लागतील की तू आता पहिलं पाऊल टाकलेलं आहेस, नाव स्टार्ट टेकिंग ऍक्शन. कळलं? आता पुढचा एक महत्वाचा प्रश्न विचारते मी तुम्हाला की हा पण सबकॉन्शियस माइंडशी रिलेटेड आहे. सबकॉन्शियस माइंडला की मी या 5 दिवसामध्ये सोडणार नाहीये. काही गोष्टी मी रिपीट करेल सो दॅट तुमच्यामध्ये त्या रजिस्टर होणं गरजेचं असतं. मला सांगा, या जगामध्ये आपण असलो काय आणि नसलो काय, कुणाला काय फरक पडतो? नाही. नाही पडणार आहे. व्हेरी गुड, छान. हे तर आपल्याला नेमकं माहित आहे की मी असली काय नसली काय या जगाला फरक पडत नाहीये. नाही. आणि पडलाच तरी किती दिवस पडेल? 10 दिवस, 13 दिवस, 15 दिवस, 12वे 13वे होईपर्यंत जास्तीत जास्त 40-45 दिवस. त्याच्या पण पलीकडे सर वर्षभर. त्याच्यानंतर काय? मग 12 जेवढा दिवसासाठी दिवस आपण इथे आहोत तेवढी जबाबदारी आपली आहे. स्वतःला हो. आनंदात ठेवायचं आणि आपल्या आजूबाजूच्या माणसांना आनंदात ठेवणं. म्हणजे काय करायचं माहितीये का? तो रिमोट आहे ना, रिमोट आनंदाचा, तो आपल्या हातात घ्यायचा आहे, स्वतःच्या हातात. आणि जर तो रिमोट मी स्वतःच्या हातात घेतला तरच मी काय करू शकते, माझ्या जीवनाचा जो चॅनल आहे तो मला पाहिजे तसा मी चेंज करू शकते किंवा डिरेक्ट करू शकेल. कळते? नाहीतर इथे कोणालाही काहीही फरक पडत नाहीये. बरोबर आहे की नाही? आता तो रिमोट घ्यायचा म्हणजे काय करायचं? लिटरली आपण वाटलंय असं, हे घे, तू घे, हजबंडला दे, बायकोला दे, सगळ्यांना दिलाय. म्हणजेच काय, कोण पण येतंय, बटन दाबून जातोय, आपला चॅनल चेंज होतोय. बरोबर आहे? कोणी काय बोलून गेलं तर आपल्याला राग आला, रुसवा आला, रडायला आलं, हे झालं, ते झालं. म्हणजेच काय, कोणाच्या हातात दिलाय रिमोट? दुसऱ्यांच्या हातात दिलाय. आणि फिल्म कुठे चालू आहे? ती फिल्मची स्क्रीन कुठे माहितीये का? सबकॉन्शियस माइंडवर. तिला डिरेक्शन कोण देते? रिमोटवाले. तो एकट्याच्या हातातून काढायचा आता, स्वतःच्या हातात घ्यायचा आहे आणि आपण आपलं डिरेक्शन करायचंय त्या फिल्म. कळते? माझी भाषा कळते मला काय बोलायचं ते? कळते? कारण की आपल्याला या लेवल 2च्या 2 दिवसामध्ये कळणारे गॅप कुठे कुठे आहे आणि कुठे कुठे करेक्शन करायचं. हाऊ टू डू इट उद्यापासून आपण प्रॅक्टिकल करणार. गॉट इट? सो मेन आहे की तो आनंदाचा जो रिमोट, आनंदाचा असो कसलाही असो, माझं लाईफ, मला जबाबदार जर मी आहे तर घडवण्याची जबाबदारी पण माझी असली पाहिजे. दुसऱ्यांची कशाला आहे? दुसरे कशाला डिसाईड करतील माझं लाईफ कसं पाहिजे? साधं नाव सुद्धा आम्ही डिसाईड नाही केलं आपलं. केलं का? आपलं नाव जर आपण डिसाईड केलं का? हे पण आपली आयडेंटिटी लोक देत आहेत आपल्याला, समाजाने दिली आहे. ह्याच्यातून बाहेर पडावं लागेल ना. जशा घटना घडल्या, संगोपन झालं, कंडिशनिंग झाली, संधी मिळाली, नाही मिळाली, जे काय घडलं ह्याच्याने व्यक्तिमत्व तयार झालंय की स्वतः बनवलंय. म्हणजे कसं बनवणार जर मी काही केलं माझ्यासाठी? तर आई वडील बोलले हा कोर्स कर, हा मी कोर्स केला. मित्रांनी सांगितलं इथे जाऊया, मी तिथे गेलो. त्यांना मी सांगितलं, त्यांनी माझं ऐकलं. एकमेकांना घडवलंय, स्वतःला कोण घडवतंय? नाहीतर मग दोष द्यायला बसलोच आहे. माझ्या आई वडिलांनी या कोर्सला ऍडमिशन दिलं नाही, संधी माझ्या आयुष्यात त्यांनी दिली नाही, म्हणून माझं करिअर आता असं आहे. बोललो की नाही, स्टार्टिंग पासून ह्या छोट्या छोट्या कंप्लेंट्स करतोय, पण छोट्या वाटतात पण ऍक्च्युअली त्या सगळ्या घडवत असतात. हा विचार का नाही करत की अरे नाही रे, मी त्यांच्याच पोटी का जन्माला आली? माझं कर्म, मी चूज केलं त्यांना की याच आईच्या गर्भामध्ये याच वडिलांच्या पोटी येईल मी, आणि त्यांचे कर्म की त्यांच्या पोटी आपण आलो. वाईजा वर्षा, टू वे आहे, कोणा एकाच नाहीये. कळते? त्यामुळे जबाबदारी आपल्याकडे घेतली तरच पुढे जाऊ शकतो, नाहीतर अवघड आहे. कळते इथपर्यंत? थोडंसं मी पुन्हा प्रशप केलंय कालचं की जबाबदारी आपली आहे, इतरांची नाही. हे जे एक बोट करतो ना, तर हे सगळेच्या सगळे 5 बोट स्वतःकडे करायचे. मी कळते? 3-4 बोटा बोल, 4 बोट, मग 4 नाही 5 बोट आपल्याकडे करायची. कर्म आपले, डीएनए माझे आहे, सबकॉन्शियस माइंड माझं आहे, तर कोणाचं दुसऱ्याचं आणले चोरून? नाही ना. सिंपल लॉजिक आहे. आता बघूया रेकी म्हणजे काय. कोणाला इथे माहिती रेकी म्हणजे काय? ब्रह्मांडी ऊर्जा. ओके, व्हेरी गुड. अजून?
ठीक आहे. काल आपण बघितलं रेकी म्हणजे हा ब्रह्मांड, ब्रह्मांडातील ऊर्जा म्हणजे रेकी. आज पुन्हा बघूया त्याचं जर व्याख्या बघायची म्हटलं डेफिनेशन, तर काय आहे? वैश्विक ऊर्जा म्हणजे काही बोलतील वैश्विक, काही असे शब्द वापरतात, वैश्विक ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा. येस, नो डाऊट. ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय? जी ह्या पूर्ण पृथ्वीवरती, ह्या पूर्ण ब्रह्मांडाच्या प्रत्येक अंश अणुरेणूमध्ये जी ऊर्जा आहे, विच इज अवेलेबल एव्हरीवेअर, युनिव्हर्सल लाईफ फोर्स. काय आहे? युनिव्हर्सल लाईफ फोर्स किंवा एनर्जी, दॅट इज रेकी. ओके. आणि हा जो शब्द मात्र जो आहे ना, तो जॅपनीज शब्द आहे. ओके. त्याचं ट्रान्सलेशन करायचं म्हटलं किंवा त्याची फोड करायची म्हटलं तर रे आणि की. कळलं? रेकी काय आहे? तर ह्याच्यामध्ये काय आहे? सार्वभौम म्हणजे विच इज अवेलेबल एव्हरीवेअर. रेचा मिनिंग काय आहे? सार्वभौम, सार्वत्रिक, जे अवेलेबल आहे. गॉट इट? त्याच्यानंतर माझाच आवाज मला रिपीट काय येतो? आता मी सगळ्यांना जरा म्यूट करते. इथपर्यंत क्लिअर आहे की रेकी म्हणजे काय? युनिव्हर्सल लाईफ फोर्स. मराठीमध्ये भाषांतर केलं तर सार्वत्रिक जीवन ऊर्जा, प्राण शक्ती. आता सगळे मोस्टली बाकीचे पण दाखवतात की रेकी जर आपल्याला शोधायची किंवा कोणतीही गोष्ट शोधायची असेल तर आपण कुठे जातो? गुगलवरती जातो. बाकीचे ट्रेनर पण दाखवतात. त्यामुळे विचार केला की आता आपण पण दाखवू सगळ्यांना की रेकी म्हणजे काय. गुगल बाबा की जय करून. ठीक आहे. तर गुगलला समजा आपण विचारलं की रेकीचा मीनिंग सांग मला, की रेकीचा मीनिंग मराठीमध्ये. स्क्रीन दिसते ना? विजिबल आहे सगळ्यांना? स्क्रीन दिसते? ओके. सो व्हॉट इज रेकी? विश्वव्यापी जीवनशक्ती म्हणजे युनिव्हर्सल लाईफ फोर्स. हे तर आता माहिती आहे, याच्यामध्ये काय वेगळं नाही. आता मेन आपण काय बघूया माहितीये का? रेकी जी आहे ना, ती हॉस्पिटल्स मध्ये यूज होते का? रेकी इन हॉस्पिटल्स बघूया आपण. होते रेकी हॉस्पिटलमध्ये यूज? काय वाटतं? दिसते? गुगल बाबा सांगतो, मी काय सांगते. कोणत्या कोणत्या पेशंटसाठी आता या पेशंटला बघून तुम्हाला कळेल की कोणत्या टाईपच्या पेशंटसाठी रेकी यूज करते. कळलंय? मी फक्त त्या डिसीजचं नाव नाही घेते. ओके. याच्यामध्ये कुठे इंडियन इमेज मात्र काही दिसत नाही आपल्याला, पण उगम मात्र इंडियामध्ये आहे रेकीचा. कॉन्ट्राडिक्शन आहे. असे कॉन्ट्राडिक्शन आपल्या भारतात खूप झालेत. ओके, आता हे कळलं. आता आपण बघूया रेकी हॉस्पिटलमध्ये यूज होते. वाव, व्हेरी नाईस. पण रेकी हॉस्पिटलमध्ये यूज होते तर त्याचं पर्सेंटेज किती आहे? Survey indicates about 15% of the US hospitals offer Reiki as a standard patient service. Standard patient service. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर मध्ये आहे रेकीचं इन्क्लुजन 15% हॉस्पिटल्समध्ये युएसच्या. ओके. Furthermore, wider surveys reveal that nearly 42% of the hospitals provide at least one complementary therapy, which includes Reiki. म्हणजे 60% of the top ranked hospital features फॉर्मल अँड इन्फॉर्मल रेकी प्रोग्राम्स. 60% पेक्षा जास्त रेकी हॉस्पिटल्समध्ये दिली जाते. मग आता सांगा, रेकी अंधश्रद्धा असू शकते? युएस सारख्या म्हणजे 800 पेक्षा जास्त. आता हा 15% वाला डेटा खूप आधीचा होता, 2017चा समथिंग काहीतरी. पण आता जो लेटेस्ट सर्वेच्या हिशोबाने तो आकडा कुठपर्यंत गेलाय? 60% वरती गेलाय. जर युएस सारख्या देशामध्ये रेकी स्टँडर्ड प्रोसिजर म्हणून जर दिली जात असेल तर रेकी ही काय असेल? अंधश्रद्धा आहे? नाहीये. कारण की मी काल काय म्हटलेलं, रेकी काय आहे हे बघण्यापेक्षा रेकी काय नाही हे महत्वाची गोष्ट. कारण की रेकीच्या बाबतीत खूप अंधश्रद्धा, गैरसमज पसरवले गेलेले आहेत. रेकीचा उगम आपण बोलतो भारतात आहे. मग रेकी, आता इथे काहीतरी प्रश्न आला की रेकी भारतामध्ये का नाही यूज होते? परत आपण पहिल्या हॉस्पिटल्समध्ये जाऊया. हॉस्पिटल्समध्ये बाय डिफॉल्ट तिकडे
अपॉइंट केले जातात लाखो रुपये पगार देऊन रेकीचे हीलर्स. म्हणजे रेकी अंधश्रद्धा नाही, हा पहिला प्रश्न सुटला. त्याच्यानंतर US, रशिया सगळ्यात जास्त यूज होते ऑब्व्हियसली जपानमध्ये, तिकडे तिचा उगम झालेला आहे म्हणजे रेकीचा. रेकी ह्या शब्दाचं बोलते की जी रिइन्व्हेंट केली गेली, पण खरं ऍक्च्युअल मूळ आहे भारतामध्ये, जिथून ती आलेली आहे. पण यूज कुठे केला जातो? जपान, US, रशिया, चीन, युरोपियन देशांमध्ये जास्त रेकी वापरली जाते. हे सगळे प्रगत देश आहेत की कोणते अंधश्रद्धावाले देश आहेत? नाही. मग रेकीमध्ये फर्स्ट ऑफ ऑल अंधश्रद्धेला थारा नाही. मग रेकी शिकवली जाते का? येस. आता फॉर एक्झाम्पल आपलाच एक्झाम्पल गेलं तर रेकी सारखे खूप कोर्सेस माझ्याकडून अवेलेबल आहेत, असे खूप सारे आहेत की रेकी इंडियामध्ये पण शिकवली जाते. पण इंडियामध्ये ती इमर्जिंग स्टेटमध्ये आहे. पूर्ण फुल फ्लेजेडली अजून तिचा आता कुठे तिचा बूम होत चाललेला आहे. आता प्रचार आणि सगळं पॉडकास्ट आणि व्हिडिओ मधून होत चाललेला आहे. आता लोकांना कळतंय की काय आहे रेकी. भले ही जन्मस्थान रेकीचं भारत आहे, पण आपल्याला मागमूसच नव्हता व्हॉट इज रेकी. आपल्या अथर्ववेदापासून रेकीचा उल्लेख आपल्याला सापडतो. पण काय आहे, आपल्या वेदांमध्ये पण आहे उल्लेख, पण आपल्याला शिकवलं गेलेलं नव्हतं. अजून इंडियामध्ये त्याच्यासाठी रूल्स आणि रेग्युलेशन्स अस्तित्वात नाही आहे. ऑफिशियली हॉस्पिटलमध्ये यूज नाही केली जात. सेलिब्रिटीज, कितीतरी सेलिब्रिटीज यूज करतात. हेमा मालिनीचा इंटरव्ह्यू आहे, त्यामुळे कळतं की हेमा मालिनीने रेकी शिकले, ती रेकी वापरते म्हणून अजून तशीच आहे यंग. अशी कित्येक जण वापरतात, पण काही सांगतील, काही नाही सांगणार. कवी कुलगुरू कालिदास या युनिव्हर्सिटीमध्ये योगा आणि नॅचरोपॅथीच्या अंडर रेकी हा सब्जेक्ट म्हणून शिकवला जातो. सनराइज युनिव्हर्सिटी आहे राजस्थानमध्ये, तिकडे सुद्धा MSc इन रेकी आहे. ग्लोबल युनिव्हर्सिटीज आहेत जिथे, म्हणजे इंडियामध्ये आहेत पण ग्लोबल युनिव्हर्सिटीज आहेत ज्या PhD देतात रेकीमध्ये, पण ग्लोबल युनिव्हर्सिटीज आहेत. अस्तित्वात आहे, ती वापरली जाते, भारतामध्ये उगम आहे, हॉस्पिटल्समध्ये जगभरात यूज केली जाते. पण भारतामध्ये काय प्रॉब्लेम आहे? कारण काय माहितीये का, या भारतीयांचा जो माइंडसेट बनलेला आहे ना, की बाहेरून आलेला घास आपण हसत हसत खातो, स्वतःचा घास खायला जरा आपल्याला इकडे तिकडे बघतो. कारण की सेल्फ डाऊट आहे आपल्याला, जो क्रिएट केलेला गेला आहे कितीतरी वर्षापासून. आक्रमण झाली, सगळं झालं, त्याच्यामुळे जो सेल्फ डाऊट मध्ये गेलेला होता अजून काय भारत बाहेर आलेला नाही. बरोबर. योगला जेव्हा योगा बोलतात तेव्हा सगळे योगाडे जातात करायला सेलिब्रेट. हाच घास बाहेरून आला की आपल्याला तो गोड लागतो. कितीतरी जुन्या युनिव्हर्सिटीज इकडे सगळं लिखाण केलेलं होतं, सगळं होतं, पण त्या आक्रमणांमुळे काही डिस्ट्रॉय केल्या गेल्या, सगळं झालं, मग भीतीपोटी सगळं हे मागे गेलं. बरोबर. ती कंडिशनिंग तयार झाली, केली गेली किंवा झाली, आपण सगळं मागे टाकत गेलो. पण आता काय झाली आपली स्थिती, की आपण प्रत्येक गोष्टीसाठी प्रूफ विचारतो. प्रूफ कुठे कुठे लिहिलेलं आहे आपल्याकडे? कारण की डिस्ट्रॉय झालंय किंवा ते भीतीपोटी पुढे आलंच नाहीये त्या गोष्टी. पण बाहेरचे जेव्हा तेच गोष्टी परत घेऊन येतात तेव्हा आपल्याला वाटतं रे हे होतं रे आपल्याकडे. आपलाच पेटंट जेव्हा दुसरे लोक दाखवतात, मग हळदीपासून असो नाही तर त्या कसल्यापासून, बायोटेकची स्टुडंट आहे म्हणून सांगते, जे काही पेटंट वगैरे इश्यू केले जातात, तेव्हा आपल्याला कळतं रे हळद खूप इम्पॉर्टंट होती. आपले पेटंट त्यांनी घेतले, जे भांडून आपल्याला घ्यावे लागले परत. कितीतरी गोष्टी सोडून दिल्यात आपण. एखादा समजा बाहेरून कोणतरी गोळी आली की डायबिटीसची ह्या नवीन औषध US मधून आले, सगळे बाय करतील, बघणार नाही त्याचं पेटंट आहे की नाही, कुठे पब्लिश झालंय की नाही, कोणत्या जर्नलमध्ये झालंय नाही झालंय, काय माहित नसतं आपल्याला. बरोबर आहे. हेच जर आपण काय केलं तर आधी प्रूफ दाखवा. ह्याला बोलतात सबकॉन्शियस माइंडची फ्रेमिंग चुकीची झाली, ब्रेक करायला पाहिजे ना कुठेतरी. तेव्हा एक्सेप्ट करू, तेव्हा समजेल की काय आपल्याकडे होतं आणि नव्हतं आणि आहे. समजतंय? कोणी प्रश्न विचारला त्याचा आन्सर कळलं की काय प्रॉब्लेम आहे आपला? आपला प्रॉब्लेम आहे, मग इथे चूक बोला नाही तर काही करा. ओके फाईन. सो चीनमध्ये रेकीला ची बोलतात, रशियामध्ये बायोप्लास्टिक एनर्जी बोलतात, इंडियामध्ये तिला सार्वत्रिक जीवन ऊर्जा, प्राणशक्ती, आपल्या मराठीमध्ये बोलायला गेलो तर इंग्लिशमध्ये तिला होली स्पिरिट किंवा होली लाईट बोलतात. ओके, तर अशा फक्त शब्द वेगळे आहेत, एनर्जी सेम आहे. आणि जपानमध्ये तिला रेकी बोलतात. कळतं? सेम आहे, पण याची भाषा इथे वेगवेगळी असणार आहे. ठीक आहे, तर आता आपण बघूया रेकीचा वापर कुठे कुठे केला जातो. 5 गोष्टी आपल्याला मिळवायच्या होत्या, काल आपण बघितलं. तर त्या 5 गोष्टी मिळवण्यामध्ये का नाही मिळवल्या जातात? कारण की काहीतरी अडथळे आहेत. मग रेकीच्या टेक्निकचा वापर करून ह्याच्यामध्ये 5 गोष्टींमध्ये येणारे अडथळे बाजूला करायचे आहेत आणि त्याच रेकीच्या साधनांचा वापर करून ह्या 5 गोष्टी आपल्याला मिळवायच्या आहेत. समजते रेकी कशी यूज करायची? दोन्ही ठिकाणी
ब्लॉकेजेस काढण्यासाठी, निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी, प्लस या पाहिजे त्या गोष्टी अचीव्ह करण्यासाठी रेकीचा वापर आपण करत असतो. त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या टेक्निक शिकवल्या जातात. इथपर्यंत समजलंय? रेकी आपल्याला कुठे कुठे यूज करता येते. आपल्या अथर्ववेदामध्ये मगाशी मी म्हटलं की उल्लेख आहे रेकीचा. भगवान बुद्ध रचित ते कमलसूत्र ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये सुद्धा रेकीचा उल्लेख आढळतो. म्हणजे किती जुनी आहे ही गोष्ट, आपल्याला माहित नव्हती, कोणी शिकवलं नाहीये किंवा कधी कुठे वाचनामध्ये आलं नाहीये म्हणून. पण कसं आहे, माहित आहे ती रेखी आपल्यामध्ये पण आहे शक्ती, पण प्रॉब्लेम काय, आपण युज का नाही करत आहे ती? कारण की त्याची जागृती नाहीये. म्हणजेच काय, शक्तिपात नाही. त्याला बोलतात अट्युनमेंट. आता शक्तिपात म्हणजे काय, आपल्या सगळ्यांना माहितीये की फॉर एक्झाम्पल जेव्हा आईच्या गर्भामध्ये आपण असतो तेव्हा स्वतःची ओळख असते आपल्याला. गर्भामध्ये असताना एका आत्म्याला असते ना, तेव्हा तो काय बोलत असतो, सोहम सोहम, मीच तो. पण जेव्हा ती नाळ कापली जाते, बाहेर येतो आपण, तेव्हा ओळख पुसली जाते, सेल्फ आयडेंटिटी लूज होते आणि मग बोलतो कोण मी, सांगा मला आता तुम्ही सगळेजण मी कोण आहे. कोहम कोहम. कळते? मग जेव्हा, ह्याचा अर्थ काय, आयडेंटिटी लॉस होतो, ब्रह्मांडाशी असलेलं कनेक्शन आपलं तुटतं, वीक होतं, मायेमध्ये येतो. माया म्हणजे कोणती अशी लेडी नाहीये कोणतरी आहे आणि तिच्या माया नाही. माया म्हणजे काय, कोर्स ऑफ टाइम मध्ये या लाईफ एक्सपिरियन्सेस आपले जे येतात, घडण जे काय आपलं होतं ते कंडिशनिंग होतं, ह्याला बोलतात माया. आणि ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जेव्हा येतो, ह्या सगळ्या नादामध्ये काय होतं, हळूहळू ते ब्रह्मांडाशी असलेलं कनेक्शन लहान असताना तुटलं जातं, हळूहळू वीक होत जातं. मग एखादा रेखी ग्रँड मास्टर काय करतो किंवा प्राईम मास्टर, हे तुटलेलं कनेक्शन पुन्हा जॉईन करून देण्याचं काम करतात. याला बोलतात शक्तिपात. सिम्पलेस्ट वे मध्ये सांगितलेला आहे शक्तिपात काय, तुटलेला वीक झालेला तो एनर्जीचा जो कनेक्शन किंवा प्रवाह आहे तो पुन्हा सुरळीत करून जॉईन करून देणं. सिम्पलेस्ट भाषेमध्ये सांगितलंय व्हॉट इज अट्युनमेंट. कळतं इथपर्यंत? एनी डाऊट याच्यामध्ये? सिंपल भाषा वापरण्याचा प्रयत्न मी इथे करत आहे. सो रेकी लेवल 1 नंतर शक्तिपात जेव्हा रेकी लेवल 1 चा होतो तेव्हा ऊर्जा ऍक्टिव्हेट होते 10%. किती ऍक्टिव्हेट होते? ओनली 10%. वेराज इन लेवल 2 चा जेव्हा शक्तिपात होतो तेव्हा ऊर्जा ऍक्टिव्हेट होते 40%. आणि लेवल 3 मध्ये ऍक्टिव्हेशन असतं 100% आणि मग रिझल्ट पण त्या 100%च्या हिशोबाने येत असतात. कळतं? लेवल 1 मध्ये लिमिटेशन आहे कारण की ऊर्जा फक्त 10% ऍक्टिव्हेट होत असते, तेव्हा आपण काय मोठं हिलिंग बिलिंग काही करू शकत नाही. मेन हिलिंग आपण करू शकतो ते म्हणजे लेवल 2 पासून. ओके, सो इथपर्यंत कळलं आहे ब्रह्मांडाची ऊर्जा कशी यूज. ऍक्च्युली ही ऊर्जा कोणाची आहे? ब्रह्मांडाची आहे. आता जेव्हा शक्तिपात केला जातो तो ऑब्व्हियस ही जी एनर्जी आहे ती ब्रह्मांडाकडून येते, आम्ही फक्त काय तिथे माध्यम म्हणून असतो. आता नळातून पाणी येतं, ते पाणी नळाचं आहे की एखाद्या जलाशयाचं आहे किंवा रिव्हरचं आहे? कोणाचं आहे पाणी? जलाशयाचं आहे, समुद्राचं, रिव्हरचं आहे, नळाचं नाहीये ना. त्याच पद्धतीने ही एनर्जी कोणाची आहे? ब्रह्मांडाची आहे, जे आमच्या थ्रू आम्ही फक्त माध्यम बनतो तुमच्यापर्यंत ती एनर्जी हे करण्यासाठी, शक्तिपात करण्यासाठी. समजतंय? रेकीबद्दल ना अजून एक गैरसमज आहे, ते म्हणजे अजून एक रेकी हा शब्द आहे म्हणजे तो एक फ्रेंच वर्ड आहे किंवा त्याला ब्रिटिश थोडासा अपभ्रंश झालेला आहे रेकी. त्याचं ऍक्च्युली स्पेलिंग सुद्धा वेगळी आहे, RECCE. कारण की काय, ती रेकी वेगळी ही रेकी वेगळी. आपण जी शिकतोय ती काय आहे? जॅपनीज स्पर्श चिकित्सा पद्धती हे आपण शिकतो, त्याची स्पेलिंग वेगळी REIKI. पण जो फ्रेंच वर्ड आहे RECCE, ह्याचा अर्थ आहे, आपण एखाद्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की आतंकवादी येतात रेकी करतात, असे पण प्रश्न विचारतात, अरे आतंकवादी रेकी करतात मॅडम तुम्ही काय शिकवताय, अशी रेकी आपण कशी शिकणार? अरे ती रेकी वेगळी आहे, दॅट इज अ फ्रेंच वर्ड. म्हणजे काय, एखाद्या जागेचा सर्वे करणं, शहानिशा करणं. आणि आपण करतोय ते काय आहे? हिलिंग टेक्निक आहे. हे आधी स्पष्ट इथे जो गैरसमज आहे तो क्लिअर करणं महत्वाचं आहे. सो 2 गैरसमज आपण क्लिअर केलेले आहेत, ते म्हणजे जॅपनीज वर्ड आहे हा फ्रेंच वर्ड नाही आहे, कारण की मराठीमध्ये जेव्हा रेकी बोललं त्याची वेलांटी वेगळी येणार आहे, ते कळत नाही आपल्याला. ओके, आणि दुसरं म्हणजे रेकी अंधश्रद्धा आहे की नाही. गॉट इट? हे कळलंय? आणखी एक महत्वाची गोष्ट दुसरं म्हणजे रेकीमध्ये कोणत्याही प्रकारच्या नकारात्मकतेला थारा नाही. कारण की रेकीमध्ये फक्त काय आहे? मेरा मंगल, तेरा मंगल आणि जन जन का मंगल, दॅट्स इट. आपण लहानपणापासून ऐकतो की कणाकणामध्ये देव आहे वगैरे. मग आतापर्यंत तो देव कुठे होता?
ते म्हणजे सपोज एखादं बाळ आहे जे रडतंय, बरोबर, त्याला त्याच्या आईने जेव्हा ती जवळ घेते, त्याला कुशीत घेते, ते बाळ रडायचं थांबतं. म्हणजे त्या आईचा स्पर्श झाला, त्याला कळलं. एवढ्याशा बाळाला पण कळतं ना. एखादा मित्र डिप्रेशन मध्ये आहे, जाऊन त्याच्या पाठीवरून हात फिरवला, त्याला बरं वाटेल? स्पर्श तेवढा सुद्धा काम करतो. सो रेकी वर्क्स ऑन युअर इंटेन्शन ऍज वेल. कळलं? मग ह्या 5 गोष्टी, मग त्या फिजिकल लेवलचे ब्लॉकेजेस असेल, फायनान्शियल लेवलचं असेल, एखाद्याचं व्यसन असेल, काही असेल, ह्या ज्या सफरिंग मधून एखाद्याला हील करून आपण बाहेर काढू शकतो रेकीच्या माध्यमातून, त्याच्यासाठी रेकी शिकायची असते किंवा तिथे यूज केली जाते. ओके, इथपर्यंत कळलं सगळ्यांना? एनी डाऊट ओव्हर? एकच मिनिट. येस. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? ह्याच्यामध्ये काय डाऊट आहे? ठीक आहे. आता मला तुम्ही सांगा की आपण आपल्या सिरियल्स मध्ये रेकी बघितलेली कधी? एनिवन? एवढ्या सिरियल्स बघतो आपण, रेकी बघितली का तिथे कधी? फॉर एक्झाम्पल महाभारत रामायणामध्ये. हम्म, रामायणामध्ये बघितलेली ना रेकी? फर्स्ट ऑफ ऑल होती की नाही? होती. कुठे होती? आपण फक्त बघितलं, रामाने पाय दिला, अहिल्याला शापमुक्त केलं. कुठे पायाला स्पर्श केला? दगडामधून तिला शापमुक्त केलं, पाषाणातून. कसं केलं? पायाचा स्पर्श करावा लागला. तिथल्या तिथून तथास्तु म्हणून का नाही केलं? श्रीकृष्णाने काय केलं? कुब्जादाशी होती, हात फिरवला तिच्या पाठीवरून, तिला बरं केलं. देवाने तिथल्या तिथे सगळे चक्र का नाही फिरवले वरून? खाली कशाला आला? मेन तर हा खाली अवतार कशाला घेतला देवाने? आणि आला तर आला, तिथूनच बोलायचं होतं, स्पर्श कशाला केला? आपण ह्या सगळ्या गोष्टी कॅप्चर नाही करा. आपण काय बोलतो, देव आला, चमत्कार केला, माणसाला बरं केलं. आपल्याला त्याच्याशी घेणं देणं आहे चमत्कार. कोणी का करेना, असा चमत्कार होतात का कधी? तर देव पण नाही करत आहे तिकडून. तो पण येतो, हात लावतो आणि मग करतो. रूल्स आणि रेग्युलेशनच्या हिशोबानेच वागतो. वरून का नाही काहीतरी चक्र फिरवलं आणि खाली सगळ्यांना तस्तू झाले? विचार नाही करत ना. आपल्याला विचार करायलाच वेळ नाहीये. बाकी सगळ्या गोष्टीला वेळ आहे आपल्याकडे. त्या छोट्या छोट्या गोष्टींना कॅप्चर करायच्या राहून जातात आणि तिथे गोळ होतो. कळतंय? आता जे संत, महर्षी, साधू हे लोक जंगलातून, वनातून फिरायचे, तेव्हा फिरायचे की नाही? की तेव्हा हायवे होते, रोड्स होते? नाही, तेव्हा जंगलातूनच फिरत असतील, तेव्हा वन असतील. मग तेव्हा त्या जंगलामध्ये प्रत्येक ठिकाणी क्लिनिक होते का एस्टॅब्लिश झालेले? का हॉस्पिटल्स होते? तिकडे नव्हते. मग तेव्हा लोकांना बरं कसे करायचे? स्पर्श, मंत्र. मग हे काय आहे? हीच रेकी आहे ना. अफर्मेशन देणं, स्पर्श, हिलिंग देणं. तुम्ही बोला की नाही रे, तेव्हा तर आयुर्वेद होतं, त्याच्याने बदल केलं लोकांना. ठीक आहे ना, आयुर्वेद खूप मोठी गोष्ट आहे. पण सांगा, आयुर्वेदाचं पुस्तक पण कोणीतरी लिहिलं असेल ना, की असं आयुर्वेद असं असं आलं वरून काहीतरी पुस्तक? नाही आलं. मग ते आयुर्वेदाचं पुस्तक पण कोणीतरी लिहिलं असेल. मग ते कोणी लिहिलं? नाही लिहिलं ते लिहिलं, त्यांना कळलं कसं ते काय लिहायचं? हे नॉलेज त्या व्यक्तीला कुठून मिळालं? हा डाउनलोड कुठून आला? शरीराच्या आरपार दिसलं कुठे? कोणत्या नाड्या किती आहेत, किती हजार आहेत, किती लाखो करोडो आहेत, आणि कोणाचं काय काम आहे, आणि त्याच्यासाठी कोणत्या वनस्पती आणि कोणती औषधं, आणि त्या औषधं आज जाऊन काय काम करतील? हा डाउनलोड येतो कुठून? सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग. त्यांचं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह झालेलं म्हणून एवढं सगळं लिहून काढलं ना. त्यांना हे कसं कळलं, कसं दिसलं, शक्य कसं होतं हे तेव्हा? म्हणजेच काय, रेखी मुळावरती काम करते ना, आणि म्हणून रिझल्ट त्या पद्धतीने येत असतात. ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, व्हॉट एव्हर, काही पण मेडिकल टर्म्स बोला, थेरपी बोला, ना तर पॅथी बोला, जे मी काल सांगितलं, एका प्लॅटफॉर्मवरती काम करतात, पण त्याच्या मुळाशी कोण आहे? ब्रह्मांडाची ऊर्जा आहे. आणि ती कोणत्या फॉर्म मध्ये आपल्याला भेटली? सबकॉन्शियस माइंडच्या आणि रेकीच्या.
म्हणजेच रेकी कुठे कोणाला धरते, सबकॉन्शियस माइंडला धरते आणि ब्रह्मांडाच्या ऊर्जेला, युनिव्हर्सल फोर्सला पकडते. आणि त्यामुळे रिझल्ट जे येतात ते बेसिक लेवल पासून मुळासकट येतात. आणि म्हणून जेव्हा ती अप्लाय केली जाते तेव्हा जे त्याचे रिझल्ट असतात ते परमनंट असतात आणि मुळावरती असतात. कळते? इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? ह्याच्यानंतर आपण बघणार आहोत की रेकीचे 5 तत्व काय आहे. डॉक्टर मिका उसुई यांनी, हे काय होते, ह्यांनी जगाला पुन्हा रेकी दिली. जगाला त्यांना, म्हणजे आपण त्यांना, बाकीचे लोक त्यांना रेकीचे हे बोलतात, फाउंडर बोलतात, पण आपल्याकडे ऍक्च्युली रेकीचा उगम आहे म्हणून त्यांना आपण काय बोलतो, रेकीचे रिइन्व्हेंटर किंवा रिडिस्कव्हरर. जपानी लोक त्यांना काय बोलणार, रेकीचे फाउंडर, पण आपल्यासाठी ते कोण आहेत, रेकीचे रिइन्व्हेंटर किंवा रिडिस्कव्हरर असं आपण त्यांना संबोधतो. इथपर्यंत कळलं? याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे की रेकी काय आहे काय नाहीये? जेवढे होतील तेवढे गैरसमज इथे मी हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. आता कालपासून जे मेसेजेस येत आहे, आता माझ्या टीमने पण मला सांगितलं आहे, एक व्हिडिओ मला पाठवलाय, सो दॅट तो व्हिडिओ दाखवायला मी इथे आता दाखवते थोड्या वेळाने, कारण की काही प्रश्न आलेले आहेत त्याची उत्तरं ह्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला मिळतील. म्हणजेच काही लोकांचे एक्सपिरियन्सेस आहेत रेकीच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचे, आता थोडेफारच दाखवू शकते मी, सगळेच्या सगळे नाही दाखवू शकत, त्यामुळे त्यातला एकच व्हिडिओ मी इथे शो करणार आहे. पण त्याच्यासाठी मला रेकॉर्डिंग थांबावी लागेल, कारण की कोणाची आयडेंटिटी आपण रिव्हील करू शकत नाही. ओके, रेकॉर्डिंगच्या मार्फत. कळले इथपर्यंत? सो आय शेअर द. ओके. आता ह्याचे हे कशाला, ह्याच्यातून काय शिकलो आपण की कोणकोणत्या केसेस येतात, त्यात थोड्याफार 2-3 ज्या लोकांनी जे काही म्हटलं ह्याच्यातून काय आपलं, आता हे जे माझे स्टुडंट होते तिथे काय मी हिलिंग करायला गेलेली की त्यांनी स्वतः केली हिलिंग, स्वतः केलेल्या हिलिंग मधून रिझल्ट आलेले आहेत. आता ते जे गृहस्थ होते त्यांचं वय काय 70च्या अप असेल, त्याचा अर्थ काय रेकी शिकायला वयाची मर्यादा आहे? नाही. कोणत्याही वयामध्ये तुम्ही रेकी शिकू शकता, अप्लाय करू शकता हॉटेल त्याच्यावरती. आता फॉर एक्झाम्पल त्याने ज्याच्यावरती केलं, व्यसनाची केस हँडल केली, किती दिवसामध्ये? 5-6 दिवसामध्ये. जो व्यक्ती पूर्ण दिवसभर ते हे करत होता त्याचं जर दिवसभराचं काही 1 तासावरती आलेलं असेल 5-6 दिवसामध्ये, तर काय हरकत आहे? आणि अजून पुढचे 5-6 दिवस केलं तर ते पूर्ण ते बंद होणारच आहे. कळतंय? त्या म्हणजेच काय, अचीव करणं गरजेचं आहे. केल्यानेच होणार आहे. फक्त ऐकून रेकी कसली ऐकून होणार आहे का रेकी? नाही. शिकून अप्लाय केलं तरच ह्या सगळ्या, मग ते एखाद्याचं फिजिकल असेल लेवलवरचं, मग ते गॅस्ट्रायटिस वगैरे, व्हॉट इज पायलोरी आणि सगळं वॉट एव्हर जे काही गाठ असेल, कशाने केल्या? हिलिंगने केल्या. किती दिवस हिलिंगला देते? महिनाभर लागली तिथे? नाही. आता आणखी एक केस पण इथे मी डिस्क्लोज करत नाहीये, फक्त मी तिचा एक जिस्ट देते की लहान मुलांवरती, आता एखादा प्रश्न मगाशी आलेला की लहान बाळांवरती रेकी केली जाऊ शकते का? जी माझ्या स्टुडंट नाही, आता ती केस मी पण नव्हती, मला वेळ नव्हता म्हणून मी तिला सांगितलं तू कर हँडल, सुरू कर. पण जेव्हा तिने हँडल करायला सुरू केलं, तिचा जस्ट लेवल 2 चालू होता, लेवल 2 संपला पण नव्हता. आणि ती केस अशी होती, खूप क्रिटिकल केस होती. ते 8 महिन्याचं काहीतरी बाळ होतं जे कोमामध्ये होतं. आता विचार करा, महिनाभर ते आयसीयू मध्ये आहे, त्याच्या आईची काय हालत असेल तेव्हा. त्या बाळाचं अशी कंडिशन होती की फक्त आईचा स्पर्श झाला की हात डोळ्यातून पाणी यायचं, बस त्याला तेवढंच सेन्सेशन होतं. आणि जेव्हा ती केस हँडल केली, फक्त माझ्या स्टुडंटने, जिचा फक्त 40% ऍक्टिव्हेशन लेवल 2चं, पण मी ऑब्व्हियसली आय वॉज देअर टू गाईड हर हाऊ टू डू इट, वेअर टू डू इट, आणि काय करायचं, कसं हिलिंग द्यायचं, काय बोलायचं. पण लेवल 3 तिचा संपेपर्यंत तिने मला सांगितलं की मॅम, आज त्या बाळाने हात वरती केला, आज डोळे उघडले. किती महिन्यामध्ये, किती दिवसात रिझल्ट आला? 10 दिवसाचा रिझल्ट. असे कितीतरी आहेत. नाव यू इमॅजिन, जेव्हा हे झालं असेल त्याच्यानंतर मग पुढचं तर आपण उद्या, ते आता मी सांगत नाही, समजा उद्या वेळ भेटला तर ती डिस्कस करेल आपण केस, कारण की ते आपण सगळ्यांसमोर नाही करू शकत एखादं. पण जेव्हा त्याच्यानंतर काही दिवसांनी जेव्हा तिचे मेसेजेस आले, व्हिडिओज पाठवले, ते बाळ खेळत होतं, आयसीयूच्या बाहेर होतं, पूर्णपणे हेल्दी होतं, कशाच्या जीवावरती. नाव यू इमॅजिन की तेव्हा त्या आईने आम्हाला काय ब्लेसिंग दिली असते. फ्री ऑफ कॉस्ट हँडल केलेली केस. प्रत्येक ठिकाणी पैसा बघायचा नसतो. आणि हे दिलेल्या ब्लेसिंग्स जे आपण कमवतो त्या कधी फलित होतील ना, कोणत्या ह्याच्यात नाही सांगू शकत. कळतंय? ह्याच्या पुढे जे रेकी शिकतील, लेवल 3 कम्प्लीट करतील, तुम्ही त्या ठिकाणी असणार आहेत आणि अशा पद्धतीचे ब्लेसिंग्स आपण सुद्धा कमवू शकतो. काय हरकत आहे? पैसा तर येईलच,
ते आपण क्लायंट हँडल करू, फीज घेऊ वगैरे सगळं ते आहे, पण त्याच्या सोबत हा एकच प्रोफेशन असा आहे जिथे पैसा पण भेटतो आणि ब्लेसिंग्स पण भेटतो. बाकी कोणतं आहे? मनापासून निघालेल्या ब्लेसिंग्स असतात, ते कमवणं खूप डिफिकल्ट असतं. हा एकच प्रोफेशन म्हणून घ्या, नाही तर तुम्ही समाजसेवा म्हणून घ्या, तिथे दोन्ही गोष्टी पॉसिबल असतात. म्हणून मला आवडतंय, शिकवायला पण, करायला पण आणि पैसे पण येतात. कळतं का? सगळं प्लस मध्ये, मायनस मध्ये काहीच नाहीये इथे. गॉट इट? म्हणून हा अनुभव इथे शेअर करावा लागतो. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? आता आपण बघणार आहोत पुढच्या 10 मिनिटांमध्ये की रेकीचे तत्व काय आहेत, म्हणजे रेकीचे बेसिक जे प्रिन्सिपल्स आहेत ते एक्झॅक्टली काय आहेत. त्यातलं म्हणजे हे प्रिन्सिपल कोणी दिले आपल्याला? डॉक्टर मिकाऊ उसुई, ज्यांना आपण आता बोलतो की रेकीचे रिइन्व्हेंटर आहेत. त्यांनी रेकीचे ना 5 तत्व दिले. किती दिले? 5 तत्व. आता ते 5 तत्व ऐकून तुम्ही बोला, अरे हे काय आम्ही लहानपणापासून ऐकतोय. पण कसे म्हणजे ते बोले की अरे बाबा ते सोपं आहे ना, एक काम कर, त्याच्यामध्ये मी 2 शब्द एक्स्ट्रा ऍड करून देतो आणि मग बघ तुला जमतंय का, तर कर. त्याने काय केलं, 2 शब्द टाकले, ते म्हणजे ओनली फॉर टुडे, फक्त आजच्या दिवस. आणि पुढे ते तत्व दिले. त्यातलं पहिलं तत्व होते की ओनली फॉर टुडे, फक्त आजच्या दिवस मी चिंता नाही करणार. काय आहे तो सोपं गोष्ट आहे. आता मी फक्त ब्रशअप करते, एकदम डिटेलमध्ये सांगत नाही. पण चिंता केल्याशिवाय काय माणूस जगत नाही. म्हणून ते बोलले आता आजच्या दिवस करू नकोस, उद्याचं बघू. कारण की चिंता केल्याने ना समोरच्याचं भलं झालंय ना, आपलं कधी भलं होणार आहे. सेकंड आहे ते म्हणजे केवळ आज के लिए मी क्रोध नाही करूंगा. हे तर अजिबातच शक्य नाही मॅम, हे तर बोलूच नका. कारण की आम्ही माणसं आहोत, आम्हाला क्रोध येणारच आहे. येणार ना, कोण बोलते नाही येणार आहे? कारण की कॅस्केड ऑफ इव्हेंट्स असतात, रोज काही ना काहीतरी घटना घडणार आहेत, कोणतरी आपल्याला भेटणार आहे, राग येणार आहे, उद्भवणार आहे. पण त्यातली एक सिंपल टेक्निक आहे, राग किंवा कोणतेही चुकीचे विचार एंटर न करून देण्यासाठी. खूप सिंपल टेक्निक आहे, 2 टेक्निक. त्यातली पहिली आहे ते म्हणजे रिस्पॉन्स करायला शिकायचं, रिॲक्शन नाही द्यायची. एकाने एक मारली की आपण त्याला 4 मारणं, याला बोलतात रिॲक्शन. पण फक्त अर्धा सेकंडचा जर पॉज घेतला ना आणि त्याच्यानंतर आपल्या मुखातून जे येईल, म्हणजे श्वासासोबत फिल्टर आउट करून येणारे थॉट्स मुखातून जेव्हा बोलले जातात त्याला बोलतात रिस्पॉन्स. म्हणजेच काय, बुद्धीचा बुद्धीचे 3 प्रकार आहेत. आता ते सगळं जात नाही मी बुद्धीचे 3 प्रकार वगैरे, फक्त एवढंच लक्षात ठेवा की काय करायचं आपल्याला, रिस्पॉन्स करायचा आहे सद्सद विवेक बुद्धीचा वापर करून. किती सेकंड लागणार? अर्धा सेकंडचा पॉज घेऊन त्याच्यानंतर जे बोलू त्याला बोलतात रिस्पॉन्स, रिॲक्शन नाही. दुसरी टेक्निक आहे जी ऍक्च्युअल मध्ये रेकीच्या नंतर लेवल 2 मध्ये एसओपी एक स्टेप आहे तिथे शिकवली जाते, त्याला बोलतात कॉर्ड कटिंग. कॉर्ड कटिंग्स वरती कितीतरी कोर्सेस असतात, त्यातली एक वन ऑफ द टेक्निक्स आहे ते म्हणजे काय करायचं, आपलं जे नाभी चक्र आहे, जेव्हा एखाद्याबद्दल राग उत्पन्न होते किंवा एखादा कोणताही निगेटिव्ह विचार आपल्या सुरू होते, तो एक विचारांचं एक शृंखला असते, त्याच्यासाठी एक छोटासा ट्रिगर लागतो. तो ट्रिगर झाला रे झाला तर काय करायचं त्याच्या आधी पुढचा कास्केड वाचवण्यासाठी, तर आपला नाभी चक्रापासून दोन्ही हातांनी कट कट डिलीट डिलीट डिस्कनेक्ट डिस्कनेक्ट करायचं. कुठे? नाभी चक्रावर. कारण की नाभीपासून सगळा जन्म आहे. 72,000 नाड्या नाभीत आहेत. पण हे फिजिकली करावं लागेल. आणि कॉर्ड्स कसले असतात? अदृश्य एनर्जीचे कॉर्ड्स असतात. आणि हे कॉर्ड्स म्हणजे काय असतात की एखाद्याच्या कनेक्शन मध्ये आलो, एखाद्याबद्दल साधा विचार जरी केला ना तर त्याच्यासोबत आपल्या एनर्जीचे कॉर्ड कनेक्ट होतात आणि त्याला पूर्ण दिवसभर आपण कॅरी करतो त्या माणसाला. आणि दिवसभरच नाही तर वर्षानुवर्ष कॅरी केले जातात आणि मग येतात ऑरामध्ये पॅचेस. मग तिथे ओव्हर थिंकिंग, ट्रॉमा, डिप्रेशन आणि मग फिजिकल लेवलवरती येणारे सिम्पटम्स. सुरुवात कुठून झालेली? एक फक्त करायचं होतं डिस्कनेक्ट, ते करून घ्यायचं राहून गेलेलं आहे. मग त्याला आयुष्यभर त्या माणसाला आणि त्या एनर्जीला आपण कॅरी करतो. किती सोपी गोष्ट होती. तिथल्या तिथे जर तो विचार मी खंडित केला, त्या कॉर्डला जर मी डिस्कनेक्ट केलं, कट कट डिलीट डिलीट डिलीट, झाला ना विषय. वर्षभराचं काम अर्ध्या सेकंड मध्ये करून थांबवलेलं आहे. कळतंय? पण हे करावं लागेल. फक्त माझं प्रवचन ऐकून होणार नाही आहे. लेवल 2 ला आल्यावरती स्टुडंट सांगतात की मॅम हे आता उद्यापासून हे जे शिकवलंय ते करायचंय, आजच पासून करायचं आहे. की एखादा विचार आला रे आला ना तर त्याच्यामध्ये जे गुडफटून बसतो आणि मग सबकॉन्शियस माइंड जो आहे ना तो इम्पॅक्ट कसा होतो, कारण की कॉन्शियस माइंडची कॅपॅसिटी नाहीये तेवढे विचार हँडल करण्याची. तो थरथरतो, तो वीक पडतो आणि मग तो बाजूला झाला तर सबकॉन्शियस माइंड वरती त्याचा मारा होतो आणि सबकॉन्शियस माइंड वरती एकदा त्याचा मारा सुरू झाला तर काय येणार आहे? डिप्रेशन, ट्रॉमा,
या सगळ्या गोष्टींच्या ह्याच्यामध्ये माणूस गुरफटला, मग ते विशेष सायकल तयार होतं आणि मग ते सायकल तोडणं खूप कठीण पडतं. मग तिथे NLP आणि रेकी मग वापरावं लागतं. दॅट इज न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. कळतं इथपर्यंत समजलं? फाईन. तर थर्ड काय होतं? थर्ड तर खूप सोपं आहे, पण करायला थोडं डिफिकल्ट आहे. थर्ड तर एवढं सोपं आहे की प्रत्येकाला माहिती आहे की ईमानदारी से अपनी उपजीविका का साधन जुटाऊंगा. खूप डिफिकल्ट आहे. इमानदारी आजच्या जगात शोधून नाही सापडणार. आणि जर प्रत्येकाने इमानदारी करायचा प्रयत्न जरी केला तर काय येणार आहे? कलियुगामध्ये रामराज्य येईल. आणि कलियुगामध्ये रामराज्य आलेलं काय आपल्याला चालायचं नाही. ही पण फ्रेमिंग आहे ना की कलियुगामध्ये रामराज्य नाही चालणार आम्हाला. चालेल का? आता इथे जे बाकीचे व्हिडिओ बंद करून बसलेले आहेत, आय एम व्हेरी मच डिसअपॉइंटेड विथ देम. कारण की एनर्जी सोर्स आहे, उद्या कळणार आहे. हे मी का ओरडून ओरडून सांगते व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ ऑन करा. कारण की रेकीच्या मध्ये एक ते तत्व आहे, त्याच्यानंतर उद्या सांगू आपण ते काय आहे. इथपर्यंत कळलं आहे? ठीक आहे. सो डिलीट करायचं, डिस्कनेक्ट करायचं आहे. पण आता सांगा, इमानदारी केव्हा कशासाठी इमानदारी पाहिजे? जर एखादी जबाबदारी असेल तीच इमानदारीने करायची असते. पण जबाबदारी घ्यायलाच कंटाळतो किंवा जबाबदारी घेऊन घेऊन कंटाळा आलेला असतो. म्हणून इमानदारी बाजूला ठेवावी लागते किंवा त्याच्यामध्ये मोबदला भेटत नाही म्हणून इमानदारी बाजूला ठेवतो. मूळ कुठे काहीतरी वेगळंच आहे. इथे इमानदारी इमानदारी करतोय आपण. पण समजा एखादी जबाबदारी आहे, तिला डिलीट कट डिस्कनेक्ट नाही करू शकत नाही. एखाद्याला रोज जेवण बनवायचं आहे, कंटाळा येणारच आहे. रोज जाऊन ट्रेन पकडायची आहे, कंटाळा येणारच आहे. तेव्हा डिलीट आणि कट नाही करू शकत आहे. मग तेव्हा खास करून NLPला जेव्हा काउन्सिलिंगसाठी महिला येतात तेव्हा त्यांना बोलतो, काम करायचं, जेवण करताय, पीठ मळताय, फोडणी देताय, बाजूला एक अभंग लावा, एनर्जी स्विच करा. त्याला बोलतात साऊंड थेरपी. लेवल 3च्या पहिल्या दिवशी आपण साऊंड थेरपी शिकवत असतो की साऊंड थेरपीच्या माध्यमातून कसं एखाद्याला इमोशनल किंवा फिजिकल काही प्रॉब्लेम इश्यू असेल त्याच्यातून आपण बाहेर काढू शकतो. ठीक आहे. अशा वेगवेगळ्या टेक्निक रेकीमध्ये शिकवल्या जातात. इथपर्यंत कळलंय? थर्ड याच्यापर्यंत. पुढे सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे काय आहे? फोर्थ, दॅट इज सगळ्या चेतन आणि अवचेतन गोष्टींच्या प्रती आभाराची भावना. एखाद्याला थँक्यू बोलणं हे खूप डिफिकल्ट पडतं सगळ्यांना. मग तो सजीव असेल, निर्जीव असेल, मोठा असेल ना तर छोटा असेल. सगळ्यात मोठं थँक्यू कोणाला बोलायचंय? तुम्हाला काय वाटतं सगळ्यात मोठे आभार आपले कोणाला मानले पाहिजेत? युनिव्हर्सला? 2 आहेत. सगळ्यात मोठे आभार 2 लोकांना मानायचे. ते म्हणजे हा ब्रह्मांड म्हणजे निसर्ग. आणि दुसरा माहितीये कोण आहे? शेतकरी. आई. पण आज काय माहितीये का, ज्यांना तर आपण असं तळ हातावर ठेवलं पाहिजे म्हणजे आपल्या निसर्गाला आणि शेतकरीला, आज या दोघांचीच परिस्थिती खूप हालाकीची करून टाकली आपण. किती अपोजिट जगामध्ये आपण वावरतोय की ज्यांना सगळ्यांनी मिळून एका ह्याच्या लेवलवरती ठेवलं पाहिजे, ज्याचे 2 लोक आपले संगोपन करतात, पालन पोषण करण्यात, ज्याच्यामुळे ह्या 2 एनर्जीज आहेत. युनिव्हर्स सुद्धा एनर्जी आणि तो शेतकरी जे उत्पन्न करतोय तो सुद्धा एक एनर्जी आहे. आणि त्याचीच हालत सगळ्यात खराब आहे. बरोबर आहे? हे सगळं चुकीचं करतोय आपण. म्हणून तर टेम्परेचर वर खाली होतंय. पाणी नाहीच आहे ना तर पाणी खूपच आहे. आणि डोळे बंद करून विचार करा की याच्या पुढे काय घडणार आहे. रेकी इथपासून शिकवते ग्राउंडिंग की तुला काय करायचं आहे. मग तो युनिव्हर्ससाठी असेल, निसर्गाला पण हिलिंग कशी द्यायची रेकीच्या पहिल्या दिवसापासून शिकवलं जातं. या निसर्गाला कशी हिलिंग द्यायची. लेवल 3च्या स्टुडंटला मी हे पण सांगते, आता जे काही चाललंय ना जंगल तोड, ह्या तोड, त्या तोड, तुम्ही काय करू शकता? करा ना. का नाही करत आहे? फक्त करोड आणि लाखो रुपये छापण्यासाठी रेकी नाही शिकायची आहे. हे बेसिक आहे. या बेसिक लेवल पासून रेकी शिकवली जाते. कळतंय? हेच जर पूर्ण जेवढे स्टुडंट आहेत, माझे एकट्याचे काय असे ना, बाकी सगळ्या डीलरचे जर सुरू केलं तर निसर्गाला वाचू नाही शकत का आपण? विचार नाही करत. शिकवायला पाहिजे ना. शिकवणार कोण आहे? सगळं दिलंय पण वापरत नाही. डोळे उघडून माझ्यापर्यंत अजून आलं नाही ना तोपर्यंत आपण चांगले. असो, त्या ह्याच्यात मी जात नाही आता. पण फिफ्थ काय आहे? जेवढे पण आपले एल्डरली आहेत,
आई वडील किंवा कोणीही या सगळ्यांच्या प्रती थँक्यूची भावना. मग लहान मुलांना थँक्यू नाही बोलायचं का? त्यांना पण थँक्यू बोलायचं का? तुम्ही बोलाल का अरे त्यांना कशाला थँक्यू बोलायचं? IVF सेंटरच्या बाहेर ज्या लाईन्स लागतात ना, ते बघून आला वाटेलच की थँक्यू बाळा तू माझ्या पोटी आलास. कळते? नाही तर लाखो रुपयाच्या फक्त पूजा करतात इन्फर्टिलिटीच्या वेळेस, हो की नाही? आणि पूजा करून एक तर माझी होती केस अशी 1.5 लाखाची पूजा केली, AMH लेवल लो होता. आता 1.5 लाखाची पूजा केली दुसऱ्याने, फळ ह्यांना कसं भेटणार आहे? आतले काय होणार आहे? AMH लेवल कशासाठी रिस्पॉन्सिबल असतं? एकची क्वालिटी आणि क्वांटिटी. पूजा करून एकची क्वांटिटी आणि क्वालिटी वाढणार आहे? थोडा तरी आपण विचार करायला पाहिजे की नको? ज्योतिषशास्त्र महानच आहे, नाही कोण बोलतंय, पण ते वापरायचं कुठे आणि कसं हे कोण सांगणार? ग्रहांना काम नाहीये का? वरतून दुर्बीण लावून बसले, आपलं आली एक नवीन आता पत्रिका, चला बसूया. असं नाहीये. आपली फ्रिक्वेन्सी चुकली म्हणून त्या ग्रहाला दोष दिला, त्याच्यासोबत फ्रिक्वेन्सी मॅच करून घ्या म्हणून मंत्र दिले जातात ना त्या ग्रहाचे. सांगणार कोण? असे. आणि ही वस्तुस्थिती आताची अशी किती रोजचे जे क्लायंट्स येतात ना त्यांच्या याच्यात सांगते की आत्ताचा फॅक्ट आहे, फॅक्ट. कारण आपण आळशी होत ना, ₹1,00,000 द्यायचे तो काम करणार आहे, आपल्याला थोडी काय करायचंय, ₹1,00,000 दोन मोकळं व्हायचंय, आपोआप होणार आहे आतमध्ये सगळं घडणार आहे. नाही तर पैसे द्यायचे, गोळ्या घेऊन यायच्या, गोळ्या खायच्या, शॉर्टकट. 5 दिवस कोण थेरपीला बसणार? ते डॉक्टरचं काम आहे, ते त्या पुजाऱ्याचं काम आहे. आम्ही पैसे देतो, रिझल्ट नाही आला म्हणून सांगते. जेव्हा ऑल्टरनेटिव्ह थेरपीजला येतात लोक तेव्हा काय येतात? खिसे आणि एनर्जी रिकामी झालेली असते. फॅक्ट आहे. आजच्या जगातलं प्रत्येक घरामध्ये जाऊन बघा, हे फॅक्ट आहे. प्रत्येक घरामध्ये प्रत्येक माणसाला NLP ची गरज आहे आणि रेकीची. म्हणून घरामध्ये एक जरी रेकीचा हिलर तयार झाला ना, ते जग काय असेल? जग सोडा, महाराष्ट्र काय असेल? म्हणून महाराष्ट्राची हालत काय आहे? महाराष्ट्र मधल्यामध्ये आहे ना, फिजिकली बघायला गेला ना मॅपमध्ये महाराष्ट्रामध्येच आहे ना, वर ना खाली लटकलेलं आहे. आणि माणसं पण विचार राहू दे, आता महाराष्ट्र मी करत नाहीये, पण रेखी कशा पद्धतीने काम करते आणि आपल्याला कोणत्या लेवल पासून विचार करायला शिकवते आणि कशी काम करते, खूप खूप महत्वाची गोष्ट आहे. आता आपण बघूया रेकीची विशेषता काय आहे, कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत रेकीचे. पहिला कॅरेक्टरिस्टिक लिहून घ्यायचं की रेकी एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे, त्याच्यामध्ये कोणताही साईड इफेक्ट हा नाही. कारण रेकी ब्रह्मांड आहे, ब्रह्मांडाचा काय साईड इफेक्ट आहे नेचरचा? चुकीच्या पद्धतीने वापरायला घेतली ना तर कामच होणार नाही, चुकीचे इफेक्ट येणार नाहीये पण कामच होणार नाही. म्हणून रेकीमध्ये एकच नियम आहे, नियत हे नाही करायची, नियतीने वागा, रिझल्ट येणार. कोणतं रॉकेट सायन्स नाहीये. नेक्स्ट आहे रेकीमध्ये, रेकी जी असते जेव्हा रेकीचं आपण सेशन्स देतो किंवा घेतो तेव्हा रेकी कोणत्याही पॅथीमध्ये, म्हणजे जेव्हा ट्रीटमेंट चालू असते, ॲलोपॅथीचे असेल, आयुर्वेदचे असेल, कोणत्याही, त्याच्यामध्ये रेकी इंटरफिअर नाही करत, रेकी सपोर्ट करते. कळते? किंवा रेकी चालू असताना बाकी कोणती ट्रीटमेंट चालू केली म्हणजे दोघांचा गोंधळ होईल, नाही, ते एकमेकांना सपोर्ट करणार. फॉर एक्झाम्पल, एखादी समजा थायरॉइडची केस असेल तर थायरॉइड मध्ये काय देतात? गोळ्या देतात. ओके, तर जेव्हा फॉर एक्झाम्पल थायरॉइड आहे, थायरॉइड सोबत जर आपण रेकी, गोळ्या तर ऑब्व्हियसली एखाद्याच्या चालूच असेल, जेव्हा रेकीची हिलिंग सुरू होते तेव्हा काय होणार? त्या गोळ्यांची जी इंटेन्सिटी आहे, डोसेजेस आहेत, ती काय होणार? कमी कमी होत जातात. डॉक्टर हळूहळू काय करतात? गोळ्यांची डोसेजेस आणि फ्रिक्वेन्सी कमी करतात, हळूहळू गोळ्या बंद होतात. कळतं इथपर्यंत की रेकी कशा पद्धतीने काम करते? म्हणजे ती इंटरफेअर केलं का तिने? नाही, तिने सपोर्ट केला आणि मुळासकट काढलं. कळते? पण याचा अर्थ असं नाही की दुसऱ्या दिवशी गोळ्या बंद करायच्या. ती मुळावरती काम करेल आणि हळूहळू त्यातून बाहेर काढेल. एका दिवसामध्ये गोळ्या खाऊन पण काय एका दिवसात थायरॉइड गायब होतो? नाही होत. रेकी पण एक दिवस जाऊन गायब होणार नाहीये थायरॉइड. आता फॉर एक्झाम्पल जे व्यसनाचे केस आहेत 5-6 दिवसात रिझल्ट. दॅट डिपेंड्स की केस कोणत्या टाईपची आहे. ते डिटेलमध्ये आपण इथे लेवल 1 ला शिकवत नाही, ते फक्त लेवल तुला केस स्टडी जे असतात ते लेवल तुला आपण सांगतो. इथपर्यंत क्लिअर आहे? पुढचा खूप महत्वाची गोष्ट रेखीच्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये, ते म्हणजे रेखीमध्ये कुठलाही धर्म, पंथ, जात, वर्ग ह्याला याच्याशी रेखीचं घेणं देणं नाही आहे. ब्रह्मांड जातपात थोडी ना बघणार आहे की ह्याला ऑक्सिजन कमी देऊया, त्याला ऑक्सिजन जास्त देऊया, असं नसतं. नेक्स्ट आहे ते म्हणजे रेकीमध्ये तंत्र, मंत्र, संमोहन, राक्षसी विद्या ह्यांना थारा नाही, ह्याच्याशी काही संबंधच नाहीये, रेकीचा अजिबात नाही.
ओके, असं कोणी म्हटलं तर त्याला असं बाय करायचं, कारण की हे असं काही नसतं. जे फॅक्ट आहे ते फॅक्ट आहे. दुसरं आहे ते म्हणजे रेखी कोणताही जन्म, असं म्हटलं जातं, आय एम टेलिंग यू, असं म्हटलं जातं ते म्हणजे जन्मदोष दूर करू शकत नाही असं म्हटलं जातं. पण अशा सुद्धा केसेस आहे की ज्याच्यामध्ये जन्मदोष सुद्धा 75 to 80% मध्ये रिव्हर्स झालेला आहे. मग ऑटोइम्युन डिसऑर्डर्स असतील किंवा अजून काही केसेस असतील, तिथे सुद्धा रेखी काम करते, रिपोर्ट्स आहेत. नेक्स्ट आहे ते म्हणजे रेखी कोणताही जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये इंटरफेअर नाही करत. एखाद्याचा मृत्यू नाही टाळू शकत जर त्याची वेळ झाली, कारण की ती सुद्धा प्रकृती आहे, प्रकृती प्रकृतीच्या अगेन्स्ट जाणार नाही. पण एखाद्याकडे वेळ आहे, त्याची अजून वेळ आलेली नाहीये, टाइम आहे, त्याचा लाईफ स्पॅन आहे, तेव्हा रेखी इंटरफेअर करणार आणि त्याला वाचवायचं काम करणार. पण ज्याची वेळ आलीच आहे, मग तिकडे तो जन्म मृत्यू ते तर आहे, वेळ आली असेल तर ते नाही टाळू शकत. पण त्याच्याकडे जर टाइम असेल, तो वाचणार असेल, तर रेखी तिकडे काम करणार आहे. गॉट इट? असे मग हे ज्या केसेस आहेत ते आपण लेवल 2 ला बघतो, लेवल 1 ला हे सगळं डिस्क्लोज नाही करू शकतो. ओके, नेक्स्ट असं बोललं जातं की ते म्हणजे अगर कोई व्याधी हद से ज्यादा बढ़ गई हो तो रेखी तिथे काम नाही करत. पण हे पण म्हटलं जातं. पण असे पण केसेस आहेत जे थर्ड लेवलचे डिसीजेस आहेत, फक्त त्या डिसीजचं नाव नाही घेते मी इथे, ते सुद्धा जे थर्ड लेवलला गेलेले आहेत ते सुद्धा रिव्हर्स झालेले आहेत रेखीच्या माध्यमातून. त्याचे सुद्धा 1 ते 1.5 महिन्यामधले रिझल्ट आहेत. दुसरं आहे ते म्हणजे शस्त्रक्रियेनंतर किंवा जे ऍक्सिडेंटल समजा केसेस असतील तेव्हा जर एखादा अवयव काढून टाकलेला असेल तर तिथे नवनिर्मिती नाही करता येत एखाद्या अवयवाची. दिस इज द फॅक्ट. ते अजूनपर्यंत ते मी ऐकलं नाही की एखादा अवयव रिजनरेट केलेला आहे जो काढून टाकलेला आहे. नाही, जे नाही होत ते नाही होत आणि जे होतं ते होतच आहे. सो बी क्लिअर अबाउट इट की हे आहे आणि हे नाही आहे. सो इथपर्यंत आपण बघितलेलं आहे की रेखी काय आहे, कशा पद्धतीने यूज केली जाते, कुठे वापरली जाऊ शकते, कोणत्या गोष्टीसाठी ती कॉम्प्लिमेंट करते, सगळ्याच गोष्टीला कॉम्प्लिमेंट करते, काही त्याचं हे नाहीये, कोणत्या फॅक्टर्स मध्ये यूज केली जाते हे सगळं आपण इथे बघितलेलं आहे. मग ते फॅक्टर इमोशनल, भावनिक, रिलेशनशिप, स्पिरिच्युअल कोणत्याही प्रकारचे असतील. एखाद्याला नोकरी मिळवण्याच्या बाबतीत असेल, बिझनेसमध्ये प्रगती पाहिजे असेल, ब्लॉकेजेस दूर करणं असेल, रिलेशनशिपचे काही मेजर इश्यूज म्हणजे त्या प्रकारच्या, जे मी ते सांगत नाही, वेगवेगळ्या विचित्र प्रकारचे रिलेशनशिपमध्ये इश्यूज असतात, मग ते दूर करणं असेल, ऍडिक्शन असेल, दॅट इज व्यसन असेल, एक्झाम्स, मायग्रेन, इन्फर्टिलिटी, फिजिकल लेवलवरचे वॉट एव्हर डिसऑर्डर, तर मी सगळ्यांची लिस्ट नाही ते सांगू शकत आहे. म्हणजे ह्या जे वेगवेगळ्या प्रकारचे इश्यूज असतात तिथे रेखी काम करत असते. ओके, तर आता आपण या सगळ्या गोष्टी इथे कव्हर केलेल्या आहेत. उद्यापासून प्रॅक्टिकल असणार आहे. थिअरी आज झालेली आहे, हिस्ट्रीचा पार्ट बाकी आहे, तो उद्या आपण 15 मिनिटांमध्ये कव्हर करू, कारण की आता हिस्ट्री करायला घेतलं तर अजून पुढे जाईल. सो उद्या 10-15 मिनिटांमध्ये हिस्ट्री विल ट्राय टू कव्हर, आणि त्याच्यानंतर उद्यापासून आपण काय करणार आहोत, प्रॅक्टिकल. नो थिअरी फॉर नाउ ऑनवर्ड्स. आणि परवा आपला शक्तिपात असणार आहे. शक्तिपात केव्हा असणार आहे? परवा सकाळी असणार आहे. त्याचं टायमिंग आणि डिटेल्स उद्या दिले जातील. आणि जे काही डाऊट्स असतील तर डाऊट सगळ्यांनी नोट डाऊन करून ठेवा, सो दॅट 5व्या दिवशी सगळे डाऊट्स आपण क्लिअर करणार आहोत. मोस्टली डाऊट्स या 4 दिवसामध्ये सॉल्व्ह होतील. तरी सुद्धा व्हॉट एव्हर डाऊट्स आर देअर, जस्ट नोट दॅट डाऊन आणि आपण सॉल्व्ह करू. सो उद्या काय आहे? प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकल आहे म्हणजे लेवल 1च्या हिशोबाचं प्रॅक्टिकल आहे. कोणाला हील नाही करणार आहोत कारण की शक्तिपात नाही येते. ठीक आहे. प्रॅक्टिकल मध्ये उद्याचा टॉपिक असणार आहे हे ऑरा. ऑरा काय आहे आणि ऑरा स्कॅन कसा करायचा किंवा ऑरा बघा. आपल्या नेकेड आईजने आपण ऑरा कसा बघू शकतो? आपल्या बेअर हँड्सने म्हणजे विदाउट एनी मशीन्स किंवा गॅजेट यूज करून आपण ऑरा कसा स्कॅन करू शकतो एखाद्याचा, ते आपण बघणार आहोत उद्या. सो प्रॅक्टिकल आहे आणि ते तुम्हाला करावं लागणार आहे. ओके, तुमच्यासाठी प्रॅक्टिकल मी नाही करणार आहे. कळतंय? कारण की प्रॅक्टिकल आहे, करावं लागणार आहे. ओके, त्यामुळे त्या तयारीत राहा की प्रॅक्टिकल करायचंय, ऐकायचं नाहीये, कारण की ते प्रॅक्टिकल आहे ऑब्विस आहे. सो ट्राय टू बी देअर, कारण की जो हजीर तो हजीर त्याला दिसणार आहे. ठीक आहे, चालेल. इथपर्यंत कळलं? एनी डाऊट्स ओव्हर हिअर? फाईन दे. याचा अर्थ काय? मी खूप चांगल्या पद्धतीने शिकवते, नाहीतर तुम्हाला सगळंच येते.
ठीक आहे. आता यातलं जे काय आहे ते आहे, जे तुम्हाला माहिती आहे आता मला नाही. ठीक आहे, चालेल. थँक्यू सो मच. खूप सारे हार्ट्स आलेले आहेत. थँक्यू फॉर दॅट. आणि ठीक आहे, थँक्यू थँक्यू थँक्यू. हेच जर जरा तोंडाने बोललं असतात, मुखमंडळातून दाखवून, मुखातून, तर चांगलं वाटलं असतं मला. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. ओके, थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद सर. फाईन. विल सी यू टुमॉरो देन. थँक्यू 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 एव्हरीवन. आणि असेच राहा. 5 गोष्टी मिळवायच्या आहेत, पण कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट. आणि ते मिळवू शकतो. पॉसिबल इम्पॉसिबल काय आहे? काहीच नाहीये. पण करावं लागेल एवढं नक्की. फाईन दे. ठीक आहे. हो, नाव बाय. ओके, थँक्यू 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 सो मच.